नमस्कार. जे कोणी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची वाट पाहत आहेत ना, त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि खरंच आनंदाची बातमी आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या एसटी महामंडळात म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 2026 मध्ये एक भव्य म्हणजे मेगा भरती होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलंय. म्हणजे बघा, सरकारी नोकरीसाठी जे तरुण दिवस-रात्र मेहनत करतायत त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त संधी चालून येत आहे. चला, या भरतीबद्दलची सगळी माहिती एकदम सविस्तरपणे जाणून घेऊया. आता हा आकडा बघा, 17,742, तब्बल 17,742 एवढा प्रचंड मोठ्या संख्येने जागा भरल्या जाणार आहेत. ही संधी खरंच खूप मोठी आहे आणि अशी संधी पुन्हा मिळेल की नाही सांगता येत नाही. साहजिकच सगळ्यांना उत्सुकता असेल की इतक्या मोठ्या भरतीत नेमक्या कोणत्या पदांसाठी संधी असणार आहे. चला तर मग तेच पाहूया. तर या भरतीमध्ये मुख्य भर जो आहे तो असणार आहे चालक आणि वाहक या पदांवर. खरं तर एसटी महामंडळाचा सगळा कारभार ह्याच दोन महत्त्वाच्या पदांवर अवलंबून असतो, नाही का? चालक प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या ठिकाणावर पोचवतात, तर वाहक तिकीट आणि बाकीचं व्यवस्थापन पाहतात. त्यामुळे सगळ्यात जास्त जागा याच पदांसाठी असणार आहेत. चला आता हे बघूया की या भरतीची निवड प्रक्रिया नेमकी कशी असेल. म्हणजे तयारी करायला एक योग्य दिशा मिळेल आणि सगळं सोपं जाईल. ही निवड प्रक्रिया जी आहे ती साधारणपणे 4 टप्प्यांमध्ये विभागलेली असेल. सगळ्यात आधी एक लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यात जे पात्र ठरतील त्यांची कागदपत्र तपासली जातील. जे उमेदवार चालक पदासाठी अर्ज करतील त्यांची एक ड्रायव्हिंग टेस्टसुद्धा होईल. आणि मग या सगळ्याच्या आधारावर शेवटी एक अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. निवड प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा. तर मग आता हे पाहूया की या परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि त्यात साधारणपणे काय विचारलं जाऊ शकतं. मग ह्या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर नक्की कोणत्या विषयांचा अभ्यास करायला हवा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, याचं उत्तर शोधूया. तर ह्या परीक्षेमध्ये मुख्यत्वे 4 विषय अपेक्षित आहेत: सामान्य ज्ञान, गणित, मराठी व्याकरण आणि बुद्धिमत्ता चाचणी. या 4ही विषयांवर चांगली पकड असणं खूपच आवश्यक आहे. फक्त विषय जाणून घेऊन उपयोग नाही, बरोबर? तर तयारी नेमकी कशी करायची ते पाहूया. म्हणजे कोणत्या घटकांवर जास्त लक्ष द्यायचं हे समजून घेऊ. अभ्यास करताना काही गोष्टींवर विशेष भर द्यावा लागेल. उदाहरणार्थ, सामान्य ज्ञानात विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी यावर प्रश्न असतील. गणितामध्ये मूलभूत संकल्पना अगदी पक्क्या असणं गरजेचं आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तार्किक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. चांगल्या तयारीसाठी योग्य पुस्तकं आणि साहित्य निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. स्पर्धा परीक्षांसाठीची सामान्य ज्ञानाची पुस्तकं, गणिताचे सराव संच आणि चालू घडामोडींसाठी मासिकं किंवा वर्तमानपत्र नियमितपणे वाचणं नक्कीच फायद्याचं ठरेल. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या भरतीबद्दलची अचूक आणि ऑफिशियल माहिती कुठे आणि कशी मिळेल. चला पाहूया. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ही जी सर्व माहिती आहे ती सध्या उपलब्ध असलेल्या संकेतांवर आधारित आहे. अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची सगळी प्रक्रिया फक्त आणि फक्त MSRTCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. त्यामुळे इकडे तिकडे कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. नियमितपणे ती वेबसाईट तपासत राहणं महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, जाहिरात कधीही येऊ शकते. म्हणून तयारीसाठी योग्य वेळेची वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. ती योग्य वेळ आत्ताच आहे. कारण स्पर्धा खूप मोठी असणार आहे आणि जो लवकर सुरुवात करेल तोच इतरांपेक्षा नक्कीच पुढे राहील. तर मग या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी आपण सगळे तयार आहात का? चला, आजपासूनच तयारीला लागूया आणि आपलं भविष्य उज्ज्वल करूया.